सबस्क्राईब करा विद्यार्थी उत्कर्ष मंडळ यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकन प्रेस करा मराठी व्याख्याने, मुलाखती आणि अभ्यासक व्हिडिओज सर्वप्रथम पाहण्यासाठी। नमस्कार। विद्यार्थी उत्कर्ष मंडळ मुंबई आयोजित विवेकानंद व्याख्यानमाला निवडक पुष्प या कार्यक्रमात मी सागर बोने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। 1954 सालापासून विद्यार्थ्यांकरिता कार्यरत असणाऱ्या या आमच्या मंडळाविषयी थोडक्यात जाणून घेऊया या वर्षीचे मंडळ प्रमुख निलेश घोडेकर यांच्याकडून। नमस्कार मंडळी, मी निलेश घोडेकर, विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचा सन 2020-21 चा मंडळ प्रमुख। सन 1954 रोजी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गिरण गावात विद्यार्थी उत्कर्ष मंडळाची स्थापना करण्यात आली। मंडळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर काम करत असते। त्यात प्रामुख्याने मंडळाची अभ्यासिका, समर्थ ग्रंथालय, संदर्भ ग्रंथालय, मोडी लिपी प्रशिक्षण केंद्र, कॉम्प्युटर अकॅडमी, विवेकानंद व्याख्यानमाला असे अनेक उपक्रम मंडळ राबवत असते। पण गेले 3 महिने कोरोनाचं संकट पाहता आपण सर्वच जण लॉकडाऊन मध्ये आहोत। त्यामुळे मंडळाला आपल्या उपक्रमांमध्ये बदल करावे लागत आहेत। त्यात प्रामुख्याने गुढीपाडव्याला सभागृहात होणारा नवनिर्वाचित कार्यकारिणीचा शपथविधी व 66वा वर्धापन दिन सोहळा यावर्षी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला। मुलांची नेहमीची गरज लक्षात घेऊन 10वी-12वी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन खात्याअंतर्गत करिअर कसं निवडावं हे व्याख्यान डिजिटल माध्यमातून घेण्यात आलं। मंडळाने डिजिटल माध्यमातून खुली एकपात्री अभिनय स्पर्धा सुद्धा घेण्यात आली। सोबत राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेत आहोत। त्यात आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आवाहन केले होते। या आव्हानाला प्रतिसाद देत मंडळाने आपल्या सभासदांकडून 1 लाख रुपयाचा निधी जमा करून देण्यात आला। यापुढेही मंडळ आपली सामाजिक बांधिलकी ठेवून काम करण्याचा प्रयत्न करत राहील। धन्यवाद। विवेकानंद व्याख्यानमाला म्हणजे विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचा एक महत्त्वाचा उपक्रम। गेली 62 वर्ष विवेकानंद व्याख्यानमालेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्यावर मार्गदर्शन करतील अशी काही विविध व्याख्यानं विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने आयोजित केली। या कोरोना संकट समयी आपल्यासारख्या अनेकांना मानसिक स्थैर्य, विद्यार्थ्यांचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय असे विविध प्रश्न आपल्याला पडत आहेत। पण विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या विवेकानंद व्याख्यानमालेत मागील काही वर्षांमध्ये झालेल्या व्याख्यानांमध्ये आपल्याला या प्रश्नांची उत्तर मिळतील असा मला विश्वास वाटतो। त्यामुळेच आमच्या श्रोत्यांना उपयुक्त ठरतील अशी काही व्याख्यानं आम्ही विवेकानंद व्याख्यानमाला काही निवडक पुष्प या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुनः प्रक्षेपित करत आहोत। तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी ही व्याख्यानं आवर्जून पाहावी। यानंतर मंडळाच्या प्रत्येक खात्यावर काम करण्याची हातोटी असलेले मंडळाचे सहमंडळ प्रमुख अभिजित घाडी आजच्या वक्त्यांचा परिचय करून देतील। 1986 मध्ये MD परीक्षेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केलेले डॉक्टर भाटवडेकर जनमानसात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून विशेष परिचित आहे। बॉम्बे सायंटिफिक सोसायटीचे अध्यक्ष म्हणून कार्यभाग पाहिलेले डॉक्टर भाटवडेकर यांनी 1989 पर्यंत GS वैद्यकीय महाविद्यालय व KM रुग्णालय इथे व्याख्याता म्हणून देखील कार्य केलेले आहे। दैसर येथील व्यसनमुक्ती केंद्रात 10 वर्ष व विलेपार्ले येथील बालक पालक केंद्रात तब्बल 20 वर्ष विविध स्तरातील रुग्ण व पालकांनी त्यांच्या समुपदेशनाचा लाभ घेतलेला आहे। आकाशवाणी, दूरदर्शन वाहिन्या तसेच शाळा महाविद्यालयामध्ये मानसिक आरोग्यविषयक सुधारणेचा एका चळवळीचे स्वरूप त्यांनी दिलेले आहे। आपली मुलं आणि आपण, आपलं मूल यात नाही ना, ही मुलांच्या भावविश्वातील त्यांनी लिहिलेली पुस्तके विशेष प्रसिद्ध आहे। साखर सोबत या त्यांच्या कादंबरीस 2001 सालचा विशेष सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। अंधेरी येथील स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय व सध्या जेनेनाईल डायबिटीज फाउंडेशन येथे मानसोपचार तज्ज्ञ म्हणून देखील ते काम करत आहे। डॉक्टर भाटवडेकर यांचं विशेष म्हणजे ते आशो ध्यान प्रणालीचे अभ्यासक व प्रशिक्षक म्हणून देखील ओळखले जातात। विशेष वेगळी ओळख अशी की ते पंडित यशवंत देव यांच्याकडे
त्यांचे संगीत शिक्षण देखील झालेले आहे. कवी, संगीतकार व गायक म्हणून ते जनमानसात देखील प्रसिद्ध आहे. यानंतर वक्त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे सर्व उत्साही कार्यकर्ते आणि उपस्थित श्रोते बंधू भगिनींनो, हा कार्यक्रम ज्या वेळेला ठरवण्यात आला त्यावेळेला आपले काही कार्यकर्ते मला भेटायला आले होते आणि एकंदरीत कार्यक्रमाची आखणी, नियोजन, व्यवस्थापन हे इतकं व्यवस्थित आणि इतकं चोख हे फार क्वचित पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी व्याख्यानाच्या निमित्ताने जाण्याचा योग येतो, बोलावलेले वक्ते काय करतात याची सुद्धा अनेकदा आयोजकांना कल्पना नसते. असेही प्रसंग मी अनुभवलेले आहेत. किंवा मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे काय, तो काय करतो, इथपासून लोकांची तयारी असते. या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे जे उपक्रम मी पाहिले त्या उपक्रमांचा एक आढावा घेतल्यानंतर असं लक्षात आलं की आपली संस्था एका माणुसकीच्या भावनेमधून काम करते. सांगा कसं जगायचं हा जो प्रश्न आहे हा वेगवेगळ्या सुरामध्ये विचारता येतो. कपाळाला हात लावून कसं जगायचं असाही विचारता येतो आणि कसं जगायचं असाही विचारता येतो. तुम्ही प्रश्न कुठल्या सुरात विचारताय त्याच्यावर तुमची जी मनस्थिती आहे त्याच्यावरून तुमची मनस्थिती लक्षात येते. हा प्रश्न आज आपल्यापैकी प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. मनोविकार तज्ज्ञ म्हणून मी काम करतो. गेली 20 वर्ष मी स्वतंत्र वैद्यकीय व्यवसायामध्ये आहे. त्यापूर्वी मी KM मध्ये व्याख्याता म्हणून काम केलं. या कारकिर्दीमध्ये माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जगणं ही एक नेहमीची सामान्य वाटणारी प्रक्रिया दिवसेंदिवस कठीण होत चाललेली आहे. ही कठीण का होतीये याची कारणं अनेक आहेत. म्हणजे अगदी पटकन सांगता येणारी कारणं जर दाखवायची झाली तर आपली लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे, गर्दी वाढलेली आहे, स्पर्धा वाढलेली आहे. त्या स्पर्धेबरोबर येणारी एकमेकांविरुद्धची जी ईर्ष्या आहे ती ईर्ष्या वाढलेली आहे आणि सगळेजण आज कुठेतरी धावतायत. प्रत्येक जण धावतोय. इंग्लिशमध्ये याला एक रॅट रेस असा एक शब्द आहे. समजा उंदरांची शर्यत लावली, सगळे उंदीर सैरावैरा धावतायत. गंमत फक्त ह्याच्यामध्ये अशी आहे की शर्यतीच्या शेवटी उंदीर उंदीरच राहतो, त्याचा काही सिंह होत नाही, हे लक्षात घ्या. ही शर्यत आहे, स्पर्धा आहे, आपण धावतो आहोत. मी म्हटलं माणूस कुठे चाललाय, शेवटी आपण कुठे जातोय, हे आपण का धावतोय, कोणासाठी धावतोय, कुठपर्यंत धावणार आहोत याचा अंदाज आहे का? एक गोष्ट मी लहानपणी वाचलेली होती, ती मला आता आठवली. धावण्यावरून की एकदा एक स्पर्धा आयोजित केली धावण्याची, आणि ती धावण्याची स्पर्धा अशी होती, त्याचं बक्षीस असं होतं
की त्या राज्यामध्ये जितकी माणसं होती त्या सगळ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यायचा, सगळ्यांना भाग घ्यायला मुभा होती. आणि सकाळपासून धावायला सुरुवात करायची आणि सूर्यास्त होईपर्यंत तुम्ही जितका प्रदेश धावाल तितका प्रदेश तुमचा. मला वाटतं मुंबईत जर अशी स्पर्धा घेतली तर काय मजा येईल ना. आज आपण प्रत्येक स्क्वेअर फूट इंच आणि इंच, इंच आणि इंच असं करून मोजतो आहोत, पण ही फार पुरातन काळातली गोष्ट आहे. त्यामुळे अशा स्पर्धा तेव्हा घेणं शक्य होतं लोकांना आणि त्या जिंकणंही शक्य होतं. ते पण तेवढी जमीन होती उपलब्ध. मग प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे धावायला लागला आणि सूर्यास्तापर्यंत काही लोकांनी आधीच प्रयत्न सोडून दिला. त्यांना वाटलं की नाही नाही, एवढी जमीन मला पुरेशी आहे, आता धावणं बास करूया. आणि त्याने तेवढी जमीन आपापल्या पदरात पाडून घेतली आणि धावणं बंद केलं. पण तो जो राजा होता तो म्हणाला असं नाही, आपण आता जरा थोडं डोकं वापरून या स्पर्धेत भाग घेऊ. आपण जितकं मोठं वर्तुळ धावू तितकं अंतर आपलं जास्त होईल, हा एक भाग, आणि तितकी मोठी भूमी आपल्या पदरात पडेल. मग त्यांनी मोठं वर्तुळ योजलं आणि तो धावायला त्यांनी सुरुवात केली. आणि एकंदरीत त्याची क्षमता जी होती धावण्याची ती शेवटी कमी पडायला लागली आणि सूर्यास्त व्हायच्या वेळेला तो ते वर्तुळ पूर्ण करणार एवढ्यात त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो गतप्राण झाला. मी इकडे सूर्य मावळला, त्याचं वर्तुळ पूर्ण झालं मोठं, केवढी तरी प्रचंड जमीन त्याला मिळाली आणि तो मात्र गतप्राण झाला. आणि मग त्या गावचा जो शहाणा माणूस होता त्या शहाण्या माणसाने सांगितलं की शेवटी माणसाला किती जमीन लागते त्याचा देह ठेवण्यासाठी, तेवढीच जमीन खरी तुम्हाला गरजेची असते. ही जी सगळी हाव आहे, एवढी मोठी जमीन मिळवण्याची जी हाव आहे, त्याचा परिणाम कशात झाला? आज आपण काय बघतो? शहरी जीवनामध्ये ताण वाढलेत, तणाव वाढलेत. मला हे मिळवायचंय, मला ते मिळवायचंय, मला ही स्पर्धा जिंकायची आहे, मला अमुक करायचंय, मला तमुक करायचंय, मला पद हवं, मला प्रतिष्ठा हवी, मला पैसा हवा, वगैरे 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 वगैरे. हे हवं 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 हा जो मंत्र आपण जपतो आहोत, यामधून शेवटी जे आपल्याला हवं आहे त्याचा आपल्याला आनंद घेता येणार आहे का? तो आनंद उपभोगण्यासाठी तरी आपण चांगल्या आरोग्यानिशी जिवंत राहणार आहोत का? हा मला नेहमी प्रश्न पडतो. माझे एक कार्डिओलॉजिस्ट मित्र आहेत, हृदय विशारद. ते मला सांगत होते की नुकताच त्यांनी एक 26 वर्षांचा मुलगा बघितला ज्याला हार्ट अटॅक आला, हृदयविकाराचा झटका आला आणि त्याची पार्श्वभूमी अशी, आणि त्याची बायपास सर्जरी झाली. त्याची पार्श्वभूमी अशी की तो एका कॉर्पोरेट बँकेमध्ये नोकरीला आहे आणि तो गेला महिनाभर ऑफिसमधून घरीच गेलेला नाही. म्हणजे तुम्ही कल्पना करा की कामाचा ताण, कामाचा बोजा त्याच्यावरती किती असेल. तो घरीच गेलेला नाही आणि तो एक महिनाभर त्यांनी अथक काम केल्यानंतर त्याला सरळ ICCU मध्ये चालवलं, तिथून ऑफिसमधून हॉस्पिटल, आणि तो बायपास सर्जरी करूनच बाहेर पडला तिथून. अशा घटना आपण जेव्हा ऐकतो त्यावेळेला असा प्रश्न पडतो की आपण म्हणतो ताण वाढलाय, परिस्थितीमुळे ताण वाढलाय असं आपण नेहमी म्हणतो.
परिस्थितीमध्ये बदल होतातच आहेत. म्हणजे तुम्ही जर गेल्या अनेक वर्षांचा आपल्या सामाजिक परिस्थितीचा विचार केलात तर आपल्याला काय दिसतं, संयुक्त कुटुंब पद्धती आता मागे पडली. आपण विभक्त कुटुंब पद्धतीकडे आलो. एका घरामध्ये 1 किंवा 2च मुलं आहेत सुशिक्षित कुटुंबांमध्ये. या मुलांकडून खूप अपेक्षा केल्या जातात की या मुलाने चांगले मार्क मिळवावेत. इथून सुरुवात होते. थोडंसं एखाद्या मुलाला चांगलं गाणं म्हणता येत असेल तर त्याने आ केल्या केल्या लगेच त्याने सारेगमप गाठावं, अशी आईवडिलांची अपेक्षा असते. नुसतं गाठावं नाही, ते शेवटपर्यंत गाठावं, अशीही अपेक्षा असते. स्पर्धा वाढली आहे, संधी वाढल्या आहेत, पण त्याच्या कितीतरी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपण बघतो की लोकसंख्या असल्यामुळे कितीही तुम्ही सुविधा संधी उपलब्ध करून दिल्यात तरी त्या पुरेशा नाहीत. शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार वाढलाय. उघड उघड आपण या भ्रष्टाचाराच्या कथा ऐकतो, अंगावर काटा आणणाऱ्या, की विद्यार्थी हा आज विद्यार्थी राहिलेला नाही, तो परीक्षार्थी झालेला आहे. त्याला आपण का विद्यार्थी म्हणतो? विद्येचा कुठे संबंध आहे शिक्षणाशी हल्ली, असं मला नेहमी वाटतं. कारण अनेक विद्यार्थ्यांच्या केसेस मी रोज पाहत असतो. दृश्य माध्यमांचे परिणाम आपल्या समाजावरती इतके मोठ्या प्रमाणावरती होत आहेत की आज मनोरंजनाचं आणि शिक्षणाचं एकमेव साधन TV झालेलं आहे आणि त्याच्यानंतर इंटरनेट झालेलं आहे. आज माऊसवरती एक क्लिक तुम्ही केल्यानंतर तुम्हाला हवं असलेलं, नको असलेलं काहीही तुमच्या कम्प्युटरच्या पडद्यावर दिसू शकतं. टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान आज अतिशय प्रगत झालेलं आहे, पण तंत्रज्ञान हे पुन्हा अणुऊर्जेसारखं आहे. तुम्ही कसं वापराल त्याच्यावरती त्याचे परिणाम अवलंबून आहेत. ते तुम्ही विध्वंसासाठी वापरणार आहात का विधायक गोष्टींसाठी वापरणार आहात याच्यावरती त्याचं यश अवलंबून आहे. एकंदरीत सुसंवाद जो पूर्वी असायचा तो सुसंवाद कमी झालेला आहे. आणि मगाशी म्हटलं तसं की सुसंवाद हे खरं माणसाच्या जगण्याचं टॉनिक आहे, पण आज सुसंवाद दिसतच नाही. त्यामुळे माणूस माणसाला दुरावत चाललेला आहे. आज 2 मित्र प्रत्यक्ष भेटून एकमेकांची गप्पा मारण्याच्या पेक्षा मोबाईलवरती गप्पा मारणं जास्त पसंत करतात, किंवा SMS किंवा ईमेल पाठवणं जास्त पसंत करतात. आणखीन काही दिवसांनी मला वाटतं एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सुद्धा लोक मोबाईलवर बोलतील की काय, किंवा ईमेल्स पाठवतील की काय, किंवा माझ्या खोलीत एक कम्प्युटर, तुझ्या खोलीत दुसरा कम्प्युटर, एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरवर ईमेल पाठवतायत घरातली माणसं. हे दृश्य दिसायला फारसा वेळ लागणार नाही, ज्या पद्धतीने आपण चाललो आहोत त्या पद्धतीवरून. आणि म्हणून असा प्रश्न पडतो की ही परिस्थिती बदलली आहे, परिस्थिती बदलली आहे, परिस्थिती बदलली आहे. हे जरी खरं असलं तरी सुद्धा आणखीन एक मोठी स्थिती ज्याचा आपण फारसा विचार करत नाही, ती स्थिती म्हणजे मनस्थिती. परिस्थितीकडे आपण नेहमी लक्ष देतो, आपण आपल्या मनस्थितीकडे लक्ष देतो का? ही परिस्थिती, ह्या परिस्थितीमध्ये वावरणारा मी आहे, मग माझी मनस्थिती या परिस्थितीमध्ये कशी होते याच्यावर माझ्यावर होणारे परिणाम अवलंबून आहेत, फक्त परिस्थितीवर नाहीत. कारण त्याच परिस्थितीत वाढणाऱ्या 10 माणसांना तोच त्रास होत नाही. काहींना त्रास होतो, काहींना होत नाही. मग काहींना का होत नाही, काहींनाच का होतो, असा जर प्रश्न आपण विचारला तर लक्षात येईल की हा फरक परिस्थितीतला नाहीये, हा मनस्थितीतला फरक आहे. म्हणून परिस्थिती
परिस्थितीकडे बघणारी जी मनस्थिती आहे, परिस्थिती घेणारी, परिस्थितीचा स्वीकार करणारी जी मनस्थिती आहे, त्या मनस्थितीवरती परिस्थितीचे परिणाम अवलंबून असतात. आपण एक साधं उदाहरण घेऊ. समजा एखाद्या ऑफिसमध्ये 2 माणसं काम करतायत आणि दोघांनी नोकरीत बढतीसाठी अर्ज केलेला आहे आणि दोघांनाही प्रमोशन मिळालं, दोघांनाही बढती मिळाली आणि दोघांचीही बाहेरगावी बदली झाली. त्यातला एक आहे तो आनंदाने नाचतोय की मला बढती मिळाली, मला हवं होतं ते मिळालं, आणि दुसरा रडतोय का? तर बाहेरगावी मी एकटा कसा जाऊ, माझ्या कुटुंबापासून मी दूर कसा राहू, माझ्या खाण्यापिण्याचं काय, ते कुठलं तरी आडगाव आहे, तिथे मला तिथली हवा सोसेल की नाही, वगैरे वगैरे वगैरे. दोन्ही माणसांच्या आयुष्यात घडणारी घटना तीच आहे, पण त्या घटनेचे या दोन्ही व्यक्तींवरती होणारे परिणाम पूर्ण वेगळे आहेत. का? तर त्या घटनेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि म्हणून कुठच्याही घटनेचे त्या व्यक्तीवर होणारे जे परिणाम असतात ते घटनेवर अवलंबून नसतात, त्या घटनेकडे बघण्याच्या त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या अर्थी परिस्थितीपेक्षा मनस्थिती जास्त महत्त्वाची. आपण जेव्हा ताणाखाली असतो तेव्हा आपण याच्यामुळे मला ताण येतो, त्याच्यामुळे मला ताण येतो, असं झालं म्हणून असं झालं, अमुक झालं म्हणून तमुक झालं, हे आपण सहजपणे म्हणू शकतो. पण ते बोट स्वतःकडे जर आणलं तर माझी मनस्थिती कशी आहे, ही घटना माझ्या आयुष्यात घडली, ही घटना मी माझ्या आयुष्यात कशी घेतो आहे, कशी स्वीकारतो आहे, याच्यावर खरं म्हणजे ते परिणाम अवलंबून आहेत. आणि म्हणून आपण परिस्थितीकडून मनस्थितीकडे येणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपल्या जगण्याच्या आड जो ताण येतो, तो ताण मुख्यत्वे करून असं म्हणता येईल की एक ढोबळमानाने बोलायचं झालं तर 3 प्रकारचा ताण असतो असं म्हणायला हरकत नाही. बघा, कुठलाही ताण तुम्ही तुमच्या आयुष्यात आलेला आठवून पहा, या 3 वर्गांमध्ये तो मोडतो. एक, ज्याला आपण दबाव म्हणू, प्रेशर, की समजा एखादी गोष्ट करण्याचा दबाव आपल्यावरती असतो, त्या दबावामधून ताण येतो. बरोबर. दुसरा ताणाचा जो प्रकार आहे तो आहे वैफल्य, फ्रस्ट्रेशन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, की मला एखादी गोष्ट करायची होती, ती झाली नाही, जमली नाही, काही कारण असेल, पण माझ्या मनाविरुद्ध झालं, माझ्या मनासारखं घडलं नाही, म्हणून मला ताण आला. हा वैफल्यातून आलेला ताण आहे. आणि तिसरा जो ताणाचा प्रकार आहे तो असा आहे की संघर्ष, कॉन्फ्लिक्ट. संघर्ष कुठल्या अर्थी? आपल्याला निर्णय घ्यायचा असतो, मी अमुक करू की तमुक करू, अमक्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ का तमक्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ, हा शर्ट विकत घेऊ का तो शर्ट विकत घेऊ, या मुलीशी लग्न करू का तिच्याशी करू, काहीही असेल. जिथे जिथे आपल्याला निवड करायची असते आणि आपण स्वतःशी संघर्ष करत असतो, या संघर्षामधून ताण निर्माण होतो. किंवा बरोबर काम करणाऱ्या माणसांची मतं आपली पटत नाहीत, त्याच्यातून संघर्ष, मग मी करतोय ते बरोबर की चूक, यामधून संघर्ष निर्माण होतो. आणि कुठलाही ताण, दबाव, वैफल्य किंवा संघर्ष या 3 प्रकारामध्ये आपल्याला विभागता येतो. कुठलाही ताण. इथे विद्यार्थी उत्कर्ष मंडळ लालबागला आहे, मी अंधेरीहून लालबागला वेळेत पोचण्याचा दबाव माझ्यावरती होता, त्याच्यातून मला ताण येऊ शकला असता, तो ताण मी टाळला कारण मी वेळेवर निघालो. बरोबर आहे. असे ताण टाळण्याचे आपण साधे साधे उपाय रोज योजत असतो. असं आहे की निसर्गतः आपल्याकडे काहीतरी यंत्रणा उपलब्ध असतात ताण
ताणाचा मुकाबला करण्यासाठी. त्यातले अगदी अगदी साधं उदाहरण जर घ्यायचं झालं, पहिली गोष्ट मला नेहमी एक प्रश्न पडतो की आपण ताणाच्या व्यवस्थापनाबद्दल बोलण्या अगोदर आणखी एका प्रश्नाचा विचार करू की ताण आवश्यक आहे का अनावश्यक आहे? आपल्याला काय वाटतं? आवश्यक आहे ना की अनावश्यक आहे? काही ठिकाणी आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं. याला नेहमी एक उदाहरण मला द्यायला आवडतं, ते असं की आपण तंतुवाद्य पाहिलेली आहेत, सतार, सरोद, गिटार यासारखे, की तारा ज्याच्यामध्ये छेडून वाजवलं जातं असं जे वाद्य आहे, या वाद्यांच्या तारा तो संगीतकार त्या तारेमध्ये ताण निर्माण करतो खुंट्या पिळून. बरोबर आहे? समजा तानपुरा छेडायचा आहे तर तानपुऱ्याचा षड्ज पंचम जे काही सूर आहेत ते त्या विशिष्ट ताण त्या खुंटीला दिल्यानंतर ती तार तेवढ्या ताणाखाली असल्यानंतरच त्याच्यातून सूर उमटतो, हे लक्षात घ्या. त्याच्यात ती तार जर ढिली असेल तर त्यातून सूर येणार नाही. त्यामुळे अजिबात ताण नसेल तर आपण कार्य करूच शकणार नाही, आपण कामच करू शकणार नाही. त्यामुळे कामाला उद्युक्त करण्या इतपत ताण पाहिजे. आणि ही तार जर मी खुंटी पिळत गेलो, ताण वाढवत गेलो तर ती तार शेवटी तुटते. त्यामुळे तारेवरचा ताण इतका नको की ज्याच्यामुळे ती तार तुटेल, पण इतका ढिलाही नको की सूरच येणार नाही. सूर उमटण्या इतपत ताण आपल्या आयुष्यात आवश्यक असतो. त्यामुळे ताण नको असं म्हणू नका, ताण हवा. तो त्याचं ताणाचं प्रमाण मध्यम ठेवणं हे कौशल्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आवश्यक जो ताण आहे तो हवाच आहे. अनावश्यक ताणाचं काय होतं? अनावश्यक ताणाचं आपण व्यवस्थापन नाही केलं तर तो ताण साठत जातो. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, आपण घरातला केर कचरा रोज काढतो की नाही? नेहमीची सफाई आपण रोज करतो. मग ती दिवाळीच्या दिवशी वरची जळमटं वगैरे कधीतरी काढतो ते सोडा, पण नेहमीची जी साफसफाई आपली रोजची असते घरातली ती आपण रोज करतो. ती जर नाही केली तर काय होतं? तो केर साठतो. ताणाच्या बाबतीत रोजच्या ताणाचा निचरा तुम्ही रोज नाही केलात तर तुमचा ताणही साठतो. तो साठत जातो आणि ताणाचे जे दुष्परिणाम दिसतात शरीरावरती, मनावरती, वागण्यावरती, ते साठलेल्या ताणाचे परिणाम असतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्या रोजच्या जगण्याच्या मध्ये येणारा जो अडथळा आहे ताणाचा, अनावश्यक ताणाचा, त्याचं व्यवस्थापन आपल्याला शिकलं पाहिजे. मग हे व्यवस्थापन करण्यामध्ये निसर्गतः आपल्याला काही गोष्टी मिळालेल्या आहेत. माणूस हा एकच प्राणी असा आहे की जो हसू शकतो. हसणं, रडणं ही दोन दुरुस्ती कार्य आपल्याला निसर्गाने दिलेली आहेत. की खूप हसलं की आपल्याला बरं वाटतं, हलकं वाटतं. रडून मोकळं झालं की आपल्याला हलकं वाटतं. त्यामुळे हसणं आणि रडणं हे आपलं जिवंत ठेवलं पाहिजे. जो माणूस हसत नाही, जो रडत नाही, तो बधीर झालेला आहे भावनिक दृष्ट्या. त्याची मला जास्त चिंता वाटते. मला रडणारा माणूस परवडतो, पण रडूच शकत नाही, मला भीती वाटते असा माणूस बघितला की. म्हणजे त्याची काळजी वाटते. काहीतरी नाही, यांनी रडलं पाहिजे, यांनी हसलं पाहिजे असं वाटतं. त्यामुळे हसणं, रडणं ही रिपेअर, दुरुस्ती मेकॅनिझम्स आपल्याकडे आहेत. हे व्यक्तिगत पातळीवरती झालं. थोडंसं
म्हणजे हे शारीरिक पातळीवरती झालं. मानसिक पातळीवर जर तुम्ही बघायला गेलात तर मानसिक पातळीवरती सुद्धा आपल्याला अशी कवचकुंडलं किंवा ढाली काही म्हणा तुम्ही निसर्गाने दिलेले आहेत. बघा, मला आठवतं की मी KEM मध्ये जेव्हा व्याख्याता म्हणून काम करायचो त्यावेळेला अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी यायचे, तोंडी परीक्षेसाठी. आणि माझी एक पद्धत होती, मी जेव्हा परीक्षक म्हणून बसायचो त्यावेळेला माझी एक पद्धत होती की विद्यार्थ्याला विचारायचं की तू काय वाचलंयस, तू कुठला विषय वाचलायस तो मला सांग, त्याच्यावरती मी तुला प्रश्न विचारतो. म्हणजे उगाच असं व्हायला नको की तू वाचलेलं नाहीस आणि मी त्याच्यावरती तुला प्रश्न विचारत गेलो आणि तू नापास झालास. असं होऊ नये म्हणून तू वाचलेस त्याच्यावरती मी प्रश्न विचारतो. अनेकदा काय व्हायचं की त्याने कुठलाच विषय धड वाचलेला नसायचा. त्यामुळे मग मी असा प्रश्न विचारल्यावर त्याने 1-2 टॉपिक्स त्याला सांगायला लागायचे, ते तो सांगायचा. मी त्याच्यावरती प्रश्न विचारले, त्याला आले नाहीत आणि त्याला मार्क कमी मिळाले, तर तो बाहेर जाऊन काय सांगायचा, परीक्षकांना खूप कडक आहेत, खूप स्ट्रिक्ट आहेत एक्झामिनर. हे या विद्यार्थ्यांनी इथे काय केलं, त्याला जो ताण आला त्या ताणाला कोण जबाबदार आहे, परीक्षक जबाबदार आहे का विद्यार्थी जबाबदार आहे? विद्यार्थी जबाबदार आहे, कारण त्याची तयारी कमी पडली. त्याने दोष कोणाला दिला, परीक्षकाला दिला. त्यामुळे आपल्यावरती दोष येऊ नये, आपल्याला त्याचा त्रास होऊ नये, आपल्याला ताण येऊ नये म्हणून दुसऱ्यावरती जबाबदारी टाकून मोकळं होणं, ही एक विचारशक्तीची ढाल आहे. अशा खूप वेगवेगळ्या ढाली आहेत आपल्याकडे, आपल्या मनामध्ये. आणि ह्या ढाली वापरून वापरून आपला अहंकार चांगला घट्ट झालेला असतो, मजबूत. म्हणजे कुठचीही गोष्ट घडली तरी काही माणसं आपण अशी बघतो की त्यांना कधीही असं वाटत नाही की आपली चूक झाली. चूक नेहमी दुसऱ्याची असते. याच्या उलट काही माणसं असतात की काहीही झालं तरी मीच, माझ्यामुळेच झालं असं वाटत असतं. ही एक विचारशक्तीची ढाल आहे की त्यानेही त्यांचा ताण तात्पुरता कमी होतो. की मुलगा वाईट वागतोय तर आईला वाटतं नाही नाही, माझ्या वाढवण्यात काहीतरी चूक झाली म्हणूनच तो असा वागतो, असं नसतं. किंवा आणखी एक ढाल म्हणजे नाही काय करणार, अमुक हल्ली असंच चालतं ना सगळीकडे, असं एक बुद्धिवादी एक दृष्टिकोन. ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या आपल्या विचारशक्तीच्या ढाली आहेत. या ढालींखाली आपण स्वतःचं संरक्षण छानपैकी करू शकतो. मानसिक पातळीवरती मी शारीरिक पातळीवरची कवचकुंडलं सांगितली, मानसिक पातळीवरची सांगितली. त्याच्या पुढची पायरी म्हणजे सामाजिक पातळी आली. सामाजिक पातळीवरची कवचकुंडलं म्हणजे संघटना, पक्ष, वेगवेगळे गट त्यांनी एकत्र येऊन एक फळी उभारायची आणि लढा द्यायचा. त्यामुळे संघटित प्रयत्नांमधून उभ्या राहिलेल्या ज्या सामाजिक पातळीवरच्या ढाली आहेत त्या, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामधून आपण आपला ताण कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. पण हे प्रयत्न आपले अनेकदा अपुरे पडतात. खूप मंडळी वेगवेगळ्या वयांची मी बघतो. म्हणजे 2 पासून वयवर्ष 2 पासून वयवर्ष 95 पर्यंतचा जर पट बघितलात तर केवढा मोठा आहे. आणि या प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती जी आव्हानं माणसाला झेलावी लागतात ती वेगवेगळी आहेत. त्या आव्हानांबरोबर येणारा ताण आहे तो वेगवेगळा आहे. आणि मग त्याच्यातून कसं जगायचं हा प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे. ताणाच्या बाबतीमध्ये एक लक्षात ठेवा की आपल्याला ताण आलाय हे आपल्याला कसं कळतं हे महत्त्वाचं आहे. बहुतेक वेळेला आपल्याला ताण आलाय हे इतरांना आधी कळतं. आपल्या चेहऱ्यावरून, आपल्या बोलण्यावरून, आपल्या देहबोलीवरून. ते आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. ते आपल्याला जर कळलं तर आपण त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना करू शकतो.
खूप कौटुंबिक ताण, कौटुंबिक कलह, पतीपत्नींमधले संघर्ष, 2 पिढ्यांमधले संघर्ष, कामाच्या ठिकाणी एकमेकांमध्ये असणारे ताण, हे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ताण मी जेव्हा बघतो त्यावेळेला आपण थोडीशी सुशिक्षित विचार करणारी जी मंडळी आहोत ना, त्यांचा एक विचार करण्याची एक पद्धत आहे. ती पद्धत कुठली? हे चूक की बरोबर असा नेहमी आपण प्रश्न विचारतो. भ्रष्टाचार करणं चूक की बरोबर? भ्रष्टाचार करणारा म्हणतो बरोबर, न करणारा म्हणतो चूक. आणि मग न करणाऱ्याला असं वाटायला लागतं की बघा, तो एवढा भ्रष्टाचार करतो आणि तो पुढे जातो आणि आम्ही मात्र मागे राहतो भ्रष्टाचार न करता. मग तुम्ही करा. नाही असं कसं, पटत नाही, मग करू नका. मग पटत नाही ना, मग ते न पटणं ही तुमची ताकद आहे ना. अनैतिकतेने वागणं हे जर मला पटत नसेल तर ते मला खरोखरच पटत नाहीये का, हा एक तपासून बघण्याचा मुद्दा आहे. कारण आज काय आहे की नॉर्मल आणि ॲबनॉर्मल हे ठरवणं फार अवघड झालंय हो. बरोबर आहे. म्हणजे 10 लोक भ्रष्टाचार करतात, तिथे एक माणूस जर सचोटीने वागणारा असेल तर तो ॲबनॉर्मल ठरू शकतो तिथे. त्यामुळे ह्या सगळ्या संकल्पना सापेक्ष आहेत, हे लक्षात घ्या. मी कसं वागायचं हे माझ्यासाठी, माझ्यापुरतं मी ठरवणार. दुसरा माणूस माझ्याशी वाईट वागतो, त्याचा मला खूप त्रास होतो असं आपण म्हणतो. ह्याच्यात 2 घटना घडलेल्या आहेत आणि त्या 2 घटना पूर्णपणे वेगळ्या आहेत. कशा 2 घटना? कुठल्या? तो माणूस माझ्याशी वाईट वागतो, हे त्याचं वागणं हा त्याचा प्रश्न झाला. त्या वागण्याचा मला त्रास होतो ही दुसरी घटना आहे, त्याचा माझ्याशी संबंध आहे. लक्षात येत आहे मी काय म्हणतोय ते? तो माणूस माझ्याशी वाईट वागतो, त्याचा मला त्रास होतो, म्हणजे त्याच्या वागण्याचा मला त्रास होतो, म्हणजे माझ्या त्रासाला त्याचं वागणं जबाबदार, असा निष्कर्ष आपण काढतो. त्याचं वागणं आणि माझा त्रास याच्यामध्ये मी आहे, माझा दृष्टिकोन आहे, मी त्याचं वागणं कसं घेतो, त्याचे माझ्यावर मी काय परिणाम होऊ देतो, याच्यावरती तो ताण अवलंबून आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो. अनेक कुटुंबांमध्ये मी ही घटना पाहतो. साधं उदाहरण, मी फार गंभीर उदाहरणं देत नाही आता मुद्दाम, कारण गंभीर उदाहरणं दिली तर आपल्याला झोप लागणार नाही रात्री. साधी नेहमीच्या आयुष्यातली उदाहरणं आपण बघू. की मुलगा अभ्यास करत नाही, याचा आईवडिलांना ताण येतो. मुलगा अभ्यास करत नाही ही समस्या कोणाची आहे? त्याची आहे. त्याचा ताण येतो पालकांना, ही समस्या कोणाची आहे? पालकांची आहे. बरोबर आहे. पण आपण त्याच्यामुळेच मला त्रास होतो असं आपण जेव्हा सरसकट विधान करतो त्यावेळेला त्या मुलालाही वाटायला लागतं की बहुधा आपल्या आईवडिलांच्या त्रासाचं कारण आपणच आहोत. आणि मग मुलं मोठी होतात, पौगंडावस्थेत येतात. एक मी अशा बाई बघितलेल्या आहेत की ज्या स्वतः शिक्षिका आहेत, चांगल्या शिक्षिका आहेत. त्यांचा मुलगा जेव्हा 10वीला बसला त्यावेळेला त्याला अभ्यासामध्ये फारसा रस नव्हता आणि तो अभ्यास करायचा नाही. त्या बाईंचा ताण इतका वाढत गेला की शेवटी एक दिवस त्यांनी त्या मुलाला काठी घेऊन मारलं. 15-16 वर्षांच्या मुलाला काठी घेऊन मारल्यानंतर तो असा सुन्न अवस्थेत माझ्याकडे आला होता आणि आल्या आल्या माझ्या टेबलावर त्याने जोराने हात आपटला आणि म्हणाला, तिला आधी ट्रीटमेंट द्या.
आणि त्याही खूप उद्विग्न अवस्थेमध्ये होत्या. त्यांच्या मते त्याला ट्रीटमेंटची गरज होती. मुलं जशी मोठी होतात तसं आपली जबाबदारी ती पालकांवरती झटकून मोकळी व्हायला लागतात. कारण सुरुवातीपासून पालकांनी मुलाच्या प्रत्येक छोट्या छोट्या वर्तनाची जबाबदारी स्वतःकडे घेतलेली असते. त्याच्यावर न टाकता मुलाचा अभ्यास ही त्याची जबाबदारी आहे. त्याला कळेल, त्याला कळू दे. त्याला कळण्यासाठी आपण काय करायचं हा वेगळा भाग झाला. किंवा पती पत्नींमध्ये होणारे संघर्ष, सासू सून, 2 पिढ्यांमध्ये होणारे संघर्ष, एकत्र कुटुंब जर असेल, सासू सासरे आणि मुलगा सून एकत्र राहत असतील, त्यामध्ये येणारे संघर्ष आहेत. किंवा मी म्हटलं तसं की कामावरती होणारे त्रास आहेत. ह्या त्रासांमध्ये संपूर्ण लक्ष आपलं जे केंद्रित व्हायला हवं ते आपल्या स्वतःच्या मनस्थितीवर केंद्रित व्हायला हवं. मला खूप त्रास होतो, मला खूप त्रास होतो, मी किती बिचारा, मी किती बिचारी, अरे अरे असं आपण स्वतःबद्दल जर म्हणत राहिलो सारखं, आपल्यालाच आपल्याबद्दल सहानुभूती जर वाटायला लागली सारखी, तर आपण लोकांकडूनही सहानुभूतीच गोळा करत राहतो. आणि लोकांनीही आपल्याला अरे अरे किती दुःखी असं म्हणावं असं आपल्याला वाटायला लागतं. एक साधा सोपा प्रश्न आपण जर स्वतःला विचारला की हे जे दुःख मी भोगतो आहे, हे दुःख भोगण्यातला मी पात्र आहे का? हे दुःख भोगण्यासाठीच माझा जन्म आहे का? काय दुःखातून मी बाहेर यायला हवंय? त्याचं उत्तर अर्थातच हे दुःख भोगण्यासाठीच तुझा जन्म नाहीये. हे दुःखातून तू बाहेर यायला हवं. तुमच्या हातावर जर मी एक गरम निखारा ठेवला तर तुम्ही काय कराल? कसा माणूस, क्रूर माणूस आहे, माझ्या हातावर निखारा ठेवला असं म्हणून निखारा हातात धरून बसाल, त्याला दोष देत, का निखारा टाकून द्याल? पहिलं आपण काय करू, निखारा, आणि तो निखारा आहे नंतर कळतं टाकल्यानंतर. पण असं आपल्या दुःखांच्या बाबतीत आपण करत नाही. आपण आपली दुःख कवटाळून बसतो, कुरवाळत बसतो, मी किती दुःखी आहे असं म्हणत राहतो. माझ्या दुःखानं कशी इतर माणसं कुटुंबातली, कामावरची जबाबदार आहेत त्याचे आपण पाढे वाचत राहतो स्वतःकडे, इतरांकडे. आणि दुःखातून बाहेर येण्यासाठी मात्र आपण आपल्या काहीही करत नाही. जणू काही हे दुःख भोगणं हा माझा जन्मसिद्ध हक्कच आहे, असं नसतं. आपण या निसर्गाचा भाग आहोत. आणि निसर्गामध्ये सगळ्यात मूलभूत काय असेल तर शांतता, प्रेम, आनंद, या 3 गोष्टी ज्या आहेत, हा खरा प्रत्येक माणसाचा हक्क आहे. आणि या 3ही गोष्टी आपल्यामध्ये उपलब्ध असतात, त्याच्याकडे आपण बघत नाही. रोजच्या जगण्यामध्ये या 3ही गोष्टी आपण अनुभवू शकतो जर ठरवलं तर. ठरवलं तरच, नाही तर नाही. सकाळी समजा डॉक्टरांनी सांगितलंय व्यायाम करा, सकाळी कोण उठणार? हा पहिला प्रश्न. आमच्याकडे ना चांगलं मैदान नाही हो धावायला, नुसती गर्दीचे रस्ते, कुठे जाणार चालायला, म्हणून मी वॉक घेत नाही. किंवा काय ना 2 दिवस चाललो आणि माझे पायच दुखायला लागले हो, मग 3ऱ्या दिवसापासून बंद केलं. न चालण्यासाठी, व्यायाम न करण्यासाठी आपण किती कारणं शोधू शकतो? असंख्य. आता व्यायाम करण्यासाठी कारण शोधायला लागलं तर एकच कारण आहे की मला व्यायामाची गरज आहे, मी करायला हवा, म्हणून मी करायला हवा, बस. ज्या गोष्टी साध्या आहेत, ज्या गोष्टी सोप्या आहेत, त्याची गुंतागुंत वाढवणं
हे काम आपलं मन फार छान उत्तम प्रकारे करत असतं. सोप्या साध्या सरळ गोष्टी. माझ्याने ना व्यायाम होतच नाही, मग मी काय करू? व्यायाम कर. बरोबर आहे. माझ्याने होत नाही म्हणजे काय? मी करत नाही असं म्हणा ना. किंवा तळकट मला खायचं नाही डॉक्टरने सांगितलंय, पण मला ते खूप आवडतं, ते समोर दिसलं ना की खाल्लं जातं. खाल्लं जातं म्हणजे समोरच्या प्लेटवरचा समोसा तुमच्या तोंडात जातो, तुम्ही हाताने तुमच्या खाता ना. हा जो स्वतःचा सहभाग आहे स्वतःच्या जगण्यामधला, तो सोडून आपण नेहमी बोलतो प्रत्येक ठिकाणी. बघा तुम्ही लक्षात घ्या. आणि या अर्थी आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आपण असतो. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर मला वाटतं समस्या येत नाही. बहुतेक वेळेला आपण आपल्या वर्तनाचं समर्थन असल्या काहीतरी गोष्टी देऊन करत असतो आणि मग म्हणतो की माझं वजन वाढलं, मग मी व्यायाम करत नाही आणि माझा तोंडावर ताबा नाही. माझ्याने होतच नाही, मी करतच नाही, असं जर आपण कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग आपण व्याकरणात शिकलेलो आहोत. आपण असं कर्मणी प्रयोगामध्ये बोलत असतो नेहमी. कर्तरी प्रयोगात बोललं पाहिजे की मी करता आहे माझ्या आयुष्याचा, मी काय करतो किंवा मी काय करत नाही. किती विद्यार्थी माझ्याकडे असे येतात, माझ्याने अभ्यास होत नाही म्हणजे काय? आपण पुढे ढकलतो गोष्टी. आज नाही, उद्यापासून ना, मी उद्यापासून, उद्या म्हणजे काय? उद्या नावाचा कुठला दिवस आपल्याला दिसतो? हा म्हणजे आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे, इतपत हे कॅलेंडर सांगतं आपल्याला. पण उद्या उजाडल्यानंतर तो आज होतो ना. मग आपण आज मध्ये का नाही राहत? कारण आपलं मन कधीही वर्तमान काळात नसतं. तुम्ही विचार करा या गोष्टीवरती. आपलं मन जे चालत असतं ते एकतर भूतकाळात चालत असतं किंवा भविष्य काळात चालत असतं. तेव्हा आमच्या वेळी काय दिवस होते वगैरे असं आपण म्हणतो ना, भूतकाळ. मग त्या जुन्या काळातल्या गोड आठवणी काढायच्या आणि आता कसं सगळं वाईट आहे असं म्हणायचं. किंवा आणखीन 10 वर्षांनी बापरे माझं कसं होईल, चिंतेत आपण असतो. मन कधीही वर्तमान काळात नसतं आणि शरीर प्रत्येक क्षणाला वर्तमान काळात असतं. आपलं शरीर जिथे आहे तिथे जर आपलं मन असलं तर आपण समग्र असतो. मी एकाग्र म्हणत नाहीये. मला एकाग्रतेपेक्षा समग्रता जास्त आवडते. आवडते अशासाठी की आपण समग्रतेने कुठचीही गोष्ट करणं. एकाग्रतेमध्ये पुन्हा थोडासा ताण आहे. एक अग्र, एका टोकाकडे बघत राहणं किती ताण निर्माण करणारी गोष्ट आहे. याच्याऐवजी जर आपण समग्रतेने एखाद्या गोष्टीकडे पाहिलं, समग्रता म्हणजे शरीर, मन, आपल्या सगळ्या ज्या काही जाणीवा आहेत त्या तिथे आणणं आणि त्या सर्वस्वानिशी टोटॅलिटीने, समग्रतेने आपण तिथे उपस्थित असणं. समग्रता ही जास्त महत्त्वाची आहे आणि जास्त सोपी आहे. एकाग्रतेपेक्षा समग्रता सोपी आहे, हेही लक्षात घ्या. वर्तमान काळाबद्दल मी बोलत होतो. वर्तमानातला जो क्षण आहे, आत्ताचा जो क्षण आहे, तेवढा एकच क्षण हा आपल्या आतमध्ये शांतता, रिलॅक्सेशन निर्माण करणारा क्षण आहे. पुढे येणारा क्षण हा काळजी निर्माण करतो. घडून गेलेला जो क्षण आहे तो बहुतेक वेळेला दुःख निर्माण करतो. म्हणजे ते वाईट घडलं म्हणून किंवा ते चांगलं घडलं असेल तर ते आता गेलं म्हणून.
त्यामुळे भूतकाळ दुःख निर्माण करतो, भविष्यकाळ चिंता निर्माण करतो, वर्तमान काळ रिलॅक्सेशन निर्माण करणारा आहे. मग आत्ता ह्या क्षणाला माझ्या समोर काय प्रश्न आहे? बहुतेक वेळेला याचं उत्तर काही नाही असं असतं. मग आत्ताच्या क्षणाचा मी उपयोग काय करू शकतो, कसा करू शकतो माझ्या विकासासाठी, माझ्या शांततेसाठी, माझ्या आनंदासाठी? हा जर आपण विचार केला आणि तशी कृती केली सकारात्मक, हल्ली काय आहे ना, पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचारांचा एक खूळ आलेला आहे. ते खूळ मी का म्हणतो ते तुम्हाला सांगतो. पॉझिटिव्ह विचाराबद्दल मी पॉझिटिव्हच्या विरुद्ध नाही, पण नुसतं पॉझिटिव्ह विचार करा म्हणून काय होतं? हो, मी करतो भरपूर पॉझिटिव्ह विचार, मी आता मस्त काम करणार आहे, मी अमुक करणार आहे, तमुक करणार आहे, मला इतका पैसा मिळणार आहे वगैरे वगैरे, हे सगळे विचार पॉझिटिव्ह आहेत. आणि त्याच्यासाठी मी काहीही प्रयत्न जर केला नाही तर त्या पॉझिटिव्ह विचारांना काय अर्थ आहे? त्यामुळे पॉझिटिव्ह विचारापेक्षा पॉझिटिव्ह कृतीला जास्त महत्त्व आहे. बऱ्याचदा आपल्या मनात नकारात्मक विचार असतात. माझ्याने हे होणार नाही, मला जमणार नाही, मला हे करण्याची भीती वाटते, माझा आत्मविश्वास कमी आहे वगैरे वगैरे वगैरे. हे नकारात्मक विचार घेऊन जर मी ठरवलं की मला माहिती आहे की हे सगळे नकारात्मक विचार माझ्या मनात आहेत आणि तरी सुद्धा मला हे करायचं आहे, ते करण्याच्या दृष्टीने मी एक पाऊल जेव्हा पुढे टाकतो. एक लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला चालतो, आपण कसे चालतो, चालण्याची क्रिया बघितली आहे तुम्ही? नीट आठवून बघा. आपण चालताना पहिलं पाऊल जेव्हा पुढे टाकतो तेव्हा दुसरं पाऊल अर्ध उचललेलं असतं, नंतर नाही उचललं जात. चालून बघा एकदा. ज्या वेळेला आपण चालतो दुसरं पाऊल हे त्याच्या बरोबरीने उचललं जातं. मी सांगितलेलं नाहीये त्या पावलाला, मी फक्त पहिल्या पावलाला आज्ञा दिली पुढे जाण्याची. दुसरं पाऊल उचललं जातं आणि मग दुसरं पाऊल जे पडतं ते पहिल्याच्या पुढे पडतं, त्याच्या जोडीला नाही येऊन थांबत तिथे. दुसऱ्याच्या पुढे जात, पहिल्याच्या पुढे जातं, मग हे पाऊल उचललं जातं आणि त्याच्या पुढे जातं. असे आपण चालतो, बरोबर? आपण बरेचदा पहिल्या पावलाशी अडलेलो असतो, सुरुवातच आपण करत नाही. आणि सुरुवात करणं हा पॉझिटिव्ह विचार नाहीये, ती पॉझिटिव्ह कृती आहे, सकारात्मक कृती आहे, हे लक्षात घ्या. सकारात्मक कृती जर झाली, एक पाऊल, दुसरं पाऊल, पुन्हा पहिलं पाऊल, दुसरं पाऊल, असं करत जर आपण चालत राहिलो, सकारात्मक कृती झाली तर आपण इच्छित स्थळी पोचतो. आणि मग निगेटिव्ह विचार आपोआप मागे पडलेले असतात. निगेटिव्ह विचारांशी, नकारात्मक विचारांशी आपल्याला झगडावंच लागत नाही. घडतीये ती कुठली कृती घडतीये याच्याकडे लक्ष देणं मला वाटतं खूप महत्वाचं आहे. भावनांबद्दल थोडंसं बोलू. 4 भावना आहेत ना, त्या आपण रोज अनुभवतो. रोज. दुःख, भीती, राग आणि आनंद, या 4 मूलभूत भावना रोज आपण दिवसातून कधी ना कधी अनुभवतो, बरोबर? यातली सगळ्यात महागात पडणारी भावना कुठली? काय वाटतं? बरोबर, सगळ्यात महागात आपल्याला ही राग नावाची जी भावना आहे ती सगळ्यात महागात पडणारी भावना आहे. कशासाठी? म्हणजे वैयक्तिक पातळीपासून ते अगदी सामूहिक पातळीपर्यंत तुम्ही पाहिलं, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पाहिलं, युद्ध जी होतात त्याच्या मुळाशी राग आहे. आणि व्यक्तिगत पातळीवरती सुद्धा आपण पाहिलं तर आपल्या रागाचा आपल्याला किती त्रास होऊ शकतो. आपण कुणावर तरी रागावतो, भयंकर आक्रस्ताळेपणाने आपण आपला राग व्यक्त करतो, तो राग ओसरल्यानंतर मग आपल्याला किती वाईट वाटतं.
अरे 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 मी असं नको तर करायला, नाही रागाच्या भरात माझ्या हातून, पुन्हा रागाच्या भरात माझ्या हातून झालं. बघा पुन्हा कर्मणी प्रयोग आला. मी असं रागावलो असं नाही आपण म्हणत, रागाच्या भरात ना माझ्या हातून त्याच्या एक मुस्कटात दिली गेली आणि त्याचा खूप आपल्याला पश्चाताप झालेला असतो. हा पश्चाताप जेव्हा आपल्याला होतो तेव्हा आपण ठरवतो की नाही आता नाही, आता पुन्हा नाही असं. आणि पुन्हा आपण रागवलो की पुन्हा आपण काय करतो, मग आपण तो राग दडपतो, आतमध्ये दडपतो, आणखी दडपतो, आणखी दडपतो, आणखी दडपतो. रागवायचं नाही, रागवायचं नाही, रागवायचं नाही. आणि मग दडपलेला राग, मग आपण ट्रेनने प्रवास करताना नुसताच समोरच्या माणसाचा चुकून आपल्या पायावरती पाय पडला तरी मग तो जो काय स्फोट होतो, तो आधीचा सगळा दडपलेला राग असतो तो त्याच्यावरती निघतो आणि मग परत आपल्याला पश्चाताप होतो. आणि हे राग पश्चाताप हे दुष्टचक्र कायम चालू असतं की नाही. राग आपला हाताळणं ही गोष्ट किती महत्वाची आहे. अरिस्टॉटलचं एक वाक्य आहे की रागावणं सोपं आहे, योग्य वेळी, योग्य व्यक्तीवर, योग्य कारणासाठी, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने रागावणं खूप अवघड आहे. आता तुम्ही म्हणाले इतक्या सगळ्या योग्य 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 गोष्टी झाल्या तर रागवायचं कसं आणि कशाला, मग रागवलंच जाणार नाही. मला वाटतं की राग या भावनेला एक काहीतरी अर्थ आहे, काहीतरी एक प्रयोजन आहे. जर या जगात कुणीच कुणावर रागवत नसतं तर कदाचित सगळ्यांनी एकमेकांना गृहीत धरलं असतं आणि अंधाधुंदी वाढली असती. म्हणजे आज अंधाधुंदी रागामुळे कमी झाली असं माझं म्हणणं नाही, पण मुळात राग ह्या भावनेचं प्रयोजन आहे ते दुसऱ्या माणसाच्या वर्तनामध्ये माझ्या रागामुळे बदल मी घडवून आणू शकतो, ही ताकद रागामध्ये आहे. मग ती ताकद आपण ताकद म्हणून वापरणार आहोत का ती आपण फुकट घालवणार आहोत, हे आपल्याला ठरवलं पाहिजे. आपण जेव्हा निष्फळ रागावतो आणि ते रागावणं आपलं फुकट जातं तेव्हा त्याचा काही उपयोग नसतो, मग आपल्याला वाईट वाटतं. म्हणून आपल्याला खरा पश्चाताप झालेला असतो की मी माझ्या मुलाला एवढं रागावलो पण त्याचा काही उपयोग झाला नाही, पुन्हा त्याचं वागणं आहे तसंच. म्हणून योग्य वेळी रागावणं, रागावण्याची योग्य वेळ कुठची, राग आल्यानंतर लगेचच, शक्यतो जितकं लवकर रागावता येईल तितकी ती योग्य वेळ. का नाहीतर मग आपण आत्ता काहीतरी बोलतो आणि 2 महिन्यापूर्वी काहीतरी घडलेलं आहे तेव्हा पण तू असंच केलं होतंस, त्याचा राग आत्ता काढून काही उपयोग नाही, ती वेळ फारच उशीर झालेला आहे तेव्हा. त्यामुळे शक्य तेवढं लवकर त्या घटनेबद्दल रागावणं हे चांगलं, ही योग्य वेळ झाली. योग्य व्यक्तीवर रागावणं, आपण नाही रागवत, आपण वड्याचं तेल वांग्यावर काढतो पुष्कळदा. या माणसाचा राग आलाय तो त्याच्यावर काढतो, ज्याच्यावर रागवायचं त्याच्यावर आपण रागवतच नाही, कारण ती कोणीतरी अधिकारी व्यक्ती असते, त्याच्यावर नाही आपण रागवू शकत. योग्य कारणासाठी रागवणं, अनेकदा आपण असं करतो की लहानशा कारणासाठी सुद्धा आपण खूप अति जास्त रागावतो. आज माझा मूड छान आहे, मग माझ्या मुलाने काहीही केलं तरी मला चालतं. आज माझा मूड खराब आहे, त्यांनी एवढंसं काही केलं तरी माझी तळपायाची मस्तकाला जाते, असं जे आपलं होतं, कारण कारणाचं तारतम्य आपल्याला त्यावेळेला नसतं. आणि म्हणून योग्य कारणासाठी रागवणं महत्वाचं आहे. योग्य प्रमाणात रागवणं, कारण केवढं आणि रागाचं प्रमाण केवढं. छोट्या गोष्टींसाठी छोट्या प्रमाणात रागवा, मोठ्या गोष्टींसाठी मोठ्या कारणासाठी मोठ्या प्रमाणात रागवा. आणि सगळ्यात शेवटी योग्य पद्धतीने रागवणं. रागवण्याची योग्य पद्धत कुठली, अशी काय असते का? अयोग्य पद्धती आपल्याला माहिती आहेत, मारहाण करणं, शिवीगाळ करणं, बरेच आहेत, आपल्याला मी सांगायला नको, आपण बघतो अवतीभोवती.
योग्य पद्धत ही रागाची असू शकते. योग्य पद्धत, मला असं वाटतं की रागावण्याची योग्य पद्धत प्रत्येक माणसाने एक स्वतःसाठी अंगीकारणं अशासाठी गरजेचं आहे की त्या रागावण्याचा उपयोग तर होईल, त्यातून काही कुणाचं नुकसान होणार नाही, त्या माणसाचं होणार नाही, आपलं नुकसान होणार नाही. आपण आपल्याकडून रागावलं तर जाईल, पण ते प्रभावीपणे आपण रागावू आणि त्याचा उपयोग होईल किंवा त्याचा उपयोग होण्याची निदान शक्यता तरी वाढेल. मग असं कसं रागावता येतं? आपल्याला भयंकर राग आलेला असतो तेव्हा काय होतं? असं रक्त धावत असतं जोराने, स्नायूंचा रक्तप्रवाह वाढलेला असतो, आपल्या मुठी आवळतो, आपण दातोट खातो, शरीरामधला ताण स्नायूंचा वाढलेला असतो आणि कुठच्या क्षणी आपण तुटून पडू ही अवस्था आपली होते रागाच्या भरामध्ये. पहिली गोष्ट जर आपण एक केली, पुन्हा त्याच्या वागण्याचा मला राग आलाय, पण मला राग आलाय ही घटना कुणामध्ये घडते? माझ्या आतमध्ये घडते. म्हणून रागावताना जर मी माझ्याकडे आलो की मला भयंकर राग आलाय, हे जर आपण स्वतःशी म्हटलं तर आपलं आपल्या रागाकडे लक्ष जातं आणि ते जर लक्ष गेलं तर रागाचा भर कमी होतो, जेवढा आहे तेवढाच राहतो, जेवढा आवश्यक आहे तेवढा राहतो. आणि मग आपण म्हणतो की मला राग आलाय कारण तू अमुक अमुक केलंस ना, त्याचा मला खूप राग आलाय. समजा आपण आपल्या मुलावरती रागवत असलो, तू असलास, तू जन्मात सुधारणार नाहीस वगैरे वगैरे, ही जी वाक्य आपण मुलांना ऐकवतो ती त्याच्या व्यक्तित्वावरती हल्ला करणारी वाक्य आहेत, त्याच्या व्यक्तित्वावरती घाला घालणारी वाक्य आहेत, त्याच्यातून त्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे. हेच जर तुम्ही वाक्य तू वरून मीवर आलात, मला खूप राग आलाय, मला संताप आलाय, माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेलं, मग तुम्ही वाक्प्रचार हवे तेवढे वापरा त्याच्यासाठी. तुमच्या रागाचं जितकं छान तुम्हाला वर्णन शब्दात करता येईल तेवढं करा. त्याच्यातून मुलांचाही शब्दसंग्रह चांगला वाढतो. आणि मग तुम्ही का राग आलाय हे जर त्याला सांगितलं, आणि मुलांच्याच बाबतीत असं नाही, कोणाच्याही बाबतीत, की मला खूप राग आलाय, मला त्रास होतोय आणि मला हे आवडत नाहीये, याच्याऐवजी तू असं केलं असतं मला जास्त आवडलं असतं. तुम्ही राग तर व्यक्त केला, राग दडपला नाही, तो राग तुम्ही अत्यंत प्रभावीपणे जरबेच्या आवाजामध्ये व्यक्त केलात. तुम्ही रागाचं कारण सांगितलं आणि तरी सुद्धा त्या व्यक्तीवरती कुठेही हल्ला झाला नाही, शाब्दिक किंवा शारीरिक, आणि त्यातून तुम्हाला पश्चाताप होण्याची शक्यता कमी आहे. हे कशामुळे झालं? रागावलेल्या स्थितीत आपण स्वतःकडे जेव्हा आलो तेव्हा हे शक्य झालं. लक्षात आलं मी काय म्हणतो? ही अत्यंत सूक्ष्म गोष्ट आहे, पण ही फार महत्वाची आहे आणि याने जमीन अस्मानाचा फरक पडू शकतो. सध्या मी एक खूप छान इंग्लिश पुस्तक वाचतोय, सोग्याल रिनपोचे नावाच्या एका लेखकाने लिहिलेलं तिबेटन बुक ऑफ लिव्हिंग अँड डाईंग नावाचं. त्याच्यात तो असं म्हणतो की पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा चमत्कार कुठला? एक नकारात्मक भावना आपली आपण हाताळणं. स्वतःमधली एक नकारात्मक भावना जर आपण प्रभावीपणे हाताळली तर त्याच्यासारखा दुसरा चमत्कार नाही. आपण सतत वाईट चुकीच्या पद्धतीने रागावतो, याचा आपल्याला पश्चाताप होतो आणि ह्या दुष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने, योग्य पद्धतीने जर आपला राग व्यक्त केला आणि त्याचा जर उपयोग झाला तर तो एक मोठा चमत्कार आहे. हे कुठच्याही नकारात्मक भावनेच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की एक नकारात्मक भावना त्याचं जर सकारात्मक कृतीमध्ये रूपांतर झालं तर कितीतरी चांगलं आहे. बघा, एखादी व्यक्ती मृत्यू पावते, ती आपल्याला खूप जवळची असते, आपल्याला खूप शोक होतो, खूप दुःख होतं. आता हा शोक ही नकारात्मक भावना आहे. ते माणूस पुन्हा मला कधी दिसणार नाही ही खंत आहे. पण मला त्या
इतका शोक का होतो, तर त्या शोकाच्या नाण्याची दुसरी बाजू काय आहे? कृतज्ञता आहे ना. त्या माणसाबद्दल मला अपार कृतज्ञता वाटते, म्हणूनच तो माणूस गेल्यावर मला शोक होतो. मग त्या शोकाकडे मी जर कृतज्ञता म्हणून बघितलं, तर ती कृतज्ञता मी माझ्या आयुष्यात कशी वापरू शकतो? त्या माणसाने मला काय दिलं ते मी जर वापरलं आणि इतरांना दिलं, तर तो शोक माझा राहील का? नाही राहणार. शोक नावाची नकारात्मक भावना मी कृतज्ञतेमध्ये रूपांतरित केली. असं प्रत्येक नकारात्मक भावनेचं रूपांतर आपल्याला सकारात्मक कृतीमध्ये करता येतं. फक्त तसा विचार आपण करणं गरजेचं आहे. नकारात्मक विचारांबद्दल आपण बोललो, नकारात्मक भावनांबद्दल आपण बोललो. नकारात्मक वर्तन जे आहे की मला माहिती आहे अमुक अमुक मी करायला पाहिजे पण मी करतच नाही, किंवा माझ्या हातून होत नाही, मी जे मगाशी म्हटलं तसं. याच्यात आपण काय करतो माहिती आहे का? याच्यात आपण स्वतःच्या विरोधात उभे राहतो. मला वाटतं याच्यासारखी दुसरी खेदजनक गोष्ट नाही. कुठलाही माणूस स्वतःच्या विरोधामध्ये काहीतरी करतो, स्वतःच्या विरुद्ध जातो. मला तर असं वाटतं की ज्यांची परिस्थिती दुःखद आहे, ज्यांना खूप संकटांना सामोरं जावं लागतं, ती माणसं त्याच्यावर मात करून पुढे का जातात? तर ती कधीही स्वतःचे शत्रू होत नाहीत. मला हे करायचंय, माझ्यासाठी करायचंय. सध्या मी प्रकाश आमटेंचं पुस्तक पुन्हा एकदा वाचलं, प्रकाश वाटा जे आलाय ते. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की आदिवासी लोकांबरोबर काम करताना त्यांचा विरोध सुरुवातीला घ्यावा लागला, की त्यांच्या अंधश्रद्धांना मोडून काढण्याचे प्रयत्न आम्ही केले. प्रकाश आमटे असं लिहितात त्याच्यामध्ये की मग मी असं म्हटलं की नाही, हे मी तिथे त्यांच्यासाठी नाही आलेलो, मी माझ्या समाधानासाठी आलोय ना. माझं समाधान म्हणून तिथेही स्वतःकडे जेव्हा ते आले तेव्हा प्रश्न सुटले. कुठलाही प्रश्न आपल्या आयुष्यात जो आलेला असतो, त्या प्रश्नाकडून तुम्ही स्वतःकडे नजर वळवा, स्वतःकडे दृष्टी वळवा, स्वतःकडे या, स्वतःच्या मनस्थितीकडे या, आणि मग तुमच्या लक्षात येईल की नाही नाही नाही, मी ह्या घटनेकडे असं बघतोय, याच्याऐवजी मी जर असं बघितलं तर मला त्रास होणार नाहीये, आणि हा मार्ग आहे. आपल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं ही आपल्याकडे असतात, फक्त ती सुप्तावस्थेत असतात, दडलेली असतात. आणि त्याच्यावरती ज्या गोष्टी असतात ना, त्या ह्या सगळ्या नकारात्मक भावना, नकारात्मक विचार, नकारात्मक वर्तन, परिस्थितीकडे बघण्याचा आपला एक नकारात्मक दृष्टिकोन, ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टींची पुटं या उत्तरांवरती चढलेली असतात. ती काढून टाकल्यानंतर उत्तर आपल्याला दिसतं. एक गोष्ट मी वाचली होती, गोष्ट म्हणण्यापेक्षा ही वस्तुस्थिती आहे, फॅक्ट आहे. थायलंडमध्ये एक बुद्धाचं मंदिर आहे, आणि ते बुद्ध मंदिर, तिथली मूर्ती जी आहे ना, ती सोन्याची मूर्ती आहे. काही टन वजनाची सोन्याची मूर्ती आहे. त्या मूर्तीची कथा जी मी वाचली होती ती अशी की ही मूर्ती थायलंडमध्ये त्याची स्थापना कशी झाली, की काही बुद्ध भिक्षू रात्रीच्या वेळेला टॉर्च घेऊन बाहेर पडलेले होते, आणि त्यांना एक मोठी प्लास्टर ऑफ पॅरिसची काहीतरी अशी एक वस्तू प्रचंड मोठी आकाराने काहीतरी दिसली. त्यांनी बघितलं तर ती बुद्धाची मूर्ती असावी असं त्यांना वाटलं. ते जवळ गेले त्या मूर्तीच्या आणि थोडंसं खरवडून पाहिलं तर आतमध्ये काहीतरी चकाकायला लागलं. थोडंसं आणखीन खरवडलं, ती चकाकी वाढत गेली.
आणि मग लक्षात आलं की आत सोनं आहे. मग हे एवढं मोठं प्लास्टर ऑफ पॅरिस कशासाठी वरती लावून ठेवलं? मग त्याचा इतिहास असा कळला की ब्रह्मदेशाने जेव्हा थायलंडवर स्वारी केली होती त्यावेळेला या सोन्याच्या बुद्धमूर्तीचं संरक्षण करण्यासाठी, ती सोन्याची आहे हे कळू नये म्हणून वरती प्लास्टर ऑफ पॅरिसचे थरच्या थर आणि वरती मातीचे थरच्या थर लावलेले होते. पाऊस पडायला लागला, मग त्या बुद्ध भिक्षूंनी ती झाकून ठेवली आणि पाऊस ओसरल्यानंतर ते सगळी पुटं काढली आणि सबंध मोठा सोन्याचा बुद्ध तिथे उभा होता आणि मग त्या मूर्तीची स्थापना केली आणि त्याच्यावर मंदिर बांधलं. मला असं वाटतं की प्रत्येकामध्ये आतमध्ये हा सोन्याचा बुद्ध आहे. शांतता, प्रेम, आनंद ह्या गोष्टी यांना मी हा बुद्ध म्हणतोय. हा बुद्ध प्रत्येक माणसाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्यावर पुटं जी चढलेली आहेत, मातीची म्हणा, प्लास्टर ऑफ पॅरिसची, ती ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टींची आहेत. या नकारात्मक गोष्टी घेऊन आपण जगतो रोज आणि आपल्याला वाटतं की आपण हे मातीचं आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचंच आयुष्य जगतो आहोत. त्यामुळे सांगा कसं जगायचं हा जेव्हा प्रश्न आपल्याला पडतो त्यावेळेला दोन गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. एक, आपल्या आयुष्यावरती श्रद्धा पूर्णपणे असणं आवश्यक आहे की नाही ह्या गोष्टी माझ्या आत आहेत आणि त्या माझ्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. मी प्रयत्न मात्र करायला हवेत त्याच्यासाठी, दुसऱ्या कोणी नाही प्रयत्न करून चालणार. गणपतीच्या देवळापुढे रांगा लावून तो गणपती माझा हा प्रश्न सोडवणार नाही. हा प्रश्न माझा मला सोडवायला हवा. आणि म्हणून स्वतःच्या ताणाचं, स्वतःच्या नकारात्मक गोष्टींचं व्यवस्थापन स्वतः करणं हे यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून आपला जो दिनक्रम आहे, आपली जी दिनचर्या आहे, आपली जी जीवनशैली आहे, त्या जीवनशैलीमध्ये रोजच्या रोज, मी मगाशी म्हटलं तसं आपण केरकचरा काढतो तसं रोजच्या रोज असं काहीतरी आपण केलं पाहिजे ज्याच्यामुळे आपल्या नकारात्मक गोष्टींची पुटं जी आपण रोज चढवतो ती काढली जातील, ती बाहेर आपण फेकू. शारीरिक व्यायाम, ध्यान, योग यासारख्या ज्या गोष्टी आहेत या जीवनशैलीचा भाग म्हणून अंगीकारणं महत्त्वाचं आहे. दुर्दैवाची गोष्ट मित्र हो अशी आहे आपल्याकडे की अध्यात्म या शब्दाचा अत्यंत विपरीत अर्थ आपण रोजच्या जगण्यामध्ये लावतो. अध्यात्म या शब्दामध्ये आत्म हा शब्द आहे, तो लक्षात घ्या. आत्म म्हणजे आपण, स्वतः, सेल्फ. त्याचा संबंध आपल्या बाहेर असणाऱ्या परमेश्वराशी नाही. आणि हे सगळ्या धर्मांनी सांगितलेलं आहे. दुनियेतल्या सगळ्या धर्मांच्या युगपुरुषांनी हेच सांगितलेलं आहे की अध्यात्म हे स्वतःशी निगडित आहे, इतर कोणाशीही नाही. आणि हेच नेमकं आपण विसरून बाहेर काहीतरी शोधायला जातो जे आत आहेच. एक सुफी संत राबिया नावाची, आपण ते कदाचित तिचं नाव ऐकलं असेल, तिची एक फार मजेशीर गोष्ट सांगतात. ही म्हातारी होती खूप आणि प्रसिद्ध संत होती त्या गावातली. ती एकदा अंधार पडायला लागल्यानंतर बाहेर काहीतरी शोधत होती रस्त्यावरती. लोक जमा झाले. काय शोधतेस? नाही, माझी सुई हरवली आहे, ती शोधते. तुम्ही पण मला मदत करा शोधायला. थोडा वेळ झाल्यानंतर लोकांनी विचारलं, पण सुई नक्की कुठे पडली आहे? घरात पडली आहे म्हणाली. मग तू बाहेर का शोधतेस? ती म्हणाली, तुम्ही हेच करता ना, मी तुम्हाला हेच सांगते कायम, ज्या गोष्टी आत आहेत त्या तुम्ही बाहेर नका शोधू ना. त्यामुळे आनंद, प्रेम, शांतता ह्या गोष्टी आपल्या आत असतात, त्या उपलब्ध आहेत, तुम्हाला हव्यात तेव्हा उपलब्ध आहेत. फक्त ह्या नकारात्मक गोष्टी
काढून टाकणं महत्त्वाचं आहे. मायकेल अँजेलो नावाचा जो शिल्पकार होता, त्याला विचारलं की तुम्ही इतके सुरेख संगमरवरी पुतळे कसे बनवता, जिवंत वाटतील असे. त्याच्यावर तो म्हणाला की संगमरवरी दगड मी माझ्या समोर असतो, तो पुतळा मला तिथे दिसतच असतो, मी नको असलेलं संगमरवर काढून टाकतो. हा विचार बघा कसा आहे. आपल्याला करायचं, मिळवायचं, शांतता हवी 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 म्हणजे ती आहे ना, पण त्याच्या आड येणारं नको असलेलं ते काढा की ती उरेल, ती शांतताच आहे ना. मग हा जो एक विचार आहे, हा विचार आपल्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ध्यानासारख्या प्रक्रियेचा उपयोग होऊ शकतो. हे मी आपल्याला मुद्दाम माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय, कारण मी रोज सकाळी 1 तास व्यायाम आणि 1 तास ध्यान करतोच. हे म्हणून मी पुस्तकात लिहिलेलं वाक्य तुम्हाला सांगत नाहीये, मी माझ्या अनुभवातून आलेलं सांगतोय. कारण ध्यान म्हणजे कुठल्या तरी परमेश्वराचं ध्यान करणं नाही. पुन्हा तेच सांगतो की आपण स्वतःच्या जवळ येणं म्हणजे ध्यान. ध्यान म्हणजे स्वतःच्या जवळ. खरं म्हणजे ध्यान हा एक स्वतंत्र एका वेगळ्या व्याख्यानाचा विषय आहे, त्याच्यात फार मी अति खोलात शिरत नाही. पण एक लक्षात घ्या की आपल्याला आयुष्यामध्ये चालायचं आहे. कसं जगायचं, मी चालण्याचं उदाहरण दिलं. चालायचं आहे. 2 प्रकारची माणसं असतात जगामध्ये. एक आयुष्याला शिव्या शाप देत कंटाळत चालत राहतात, त्यामुळे चालण्यातही मजा येत नाही. आणि दुसरी माणसं अशी आहेत की जी मला सगळं छान आहे असं म्हणून चालायची थांबतात. पावलं बुवा सगळं मला, बस झालं म्हणून चालायची थांबतात. त्यामुळे त्यांची प्रगती खुंटते. या दोन्हीतलं चांगलं जर आपण घेतलं तर चालत राहणं आणि चालता चालता धन्यवाद देत राहणं आयुष्याला, हा जर भाव, धन्यवादाचा भाव घेऊन जर आपण आयुष्य जगलो की अरे बऱ्याच चांगल्या गोष्टी माझ्याकडे आत्ता आहेत, त्याच्याशी नातं जोडत जर मी चालत राहिलो तर तिथे माझा आनंद आहे. इंग्लिशमध्ये अशी एक म्हण आहे की हॅपीनेस इज नॉट अ डेस्टिनेशन, इट इज अ मॅनर इन विच यू ट्रॅव्हल. म्हणजे आनंद हे शेवटी रडत खडत काहीतरी प्रवास करून गाठायचा मुक्काम नाहीये, प्रवासातच आनंद आहे. म्हणून जगण्यातला जो आनंद आहे, रोजचा आनंद, हा रोज घेणं महत्वाचं आहे. रोज मी आनंदी होण्यासाठी माझ्या आयुष्यात काय करतो. मला गाण्याची खूप आवड आहे, पण काय करणार ना, मला गाणी ऐकायला वेळच मिळत नाही. तुम्ही गाणी ऐकण्यासाठी वेळ काढा की, किंवा गाणं लावा की. गाणं लावायला किती वेळ लागतो तुम्हाला कानावर पडायला, बरोबर. आपल्या आनंदाची स्थानं आपण शोधणं हे महत्वाचं आहे. मला आनंद कशातून मिळतो हे मी ठरवायचं, आणि त्यातून आनंद घेण्यासाठी रोज म्हणून आनंदाने जगणं म्हणजे काहीतरी आपण अगदीच जर तुम्हाला स्वयंपाकघरातलंच उदाहरण द्यायचं झालं तर मसाले भात केला आणि वरून खोबरं आपण पसरतो त्याच्यावरती, तसा आपला आनंद वरून असं नाही. असा आनंद नसतो तो. त्या आनंद हा त्या मसाले भाताचा स्वाद असला पाहिजे ना, तसा जगण्यातला स्वाद जो आहे तो आनंदाचा असला पाहिजे. वरून काहीतरी ऍड केलेलं असं नसतं, ते असं नसावं. म्हणून जीवनशैलीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आज वैद्यकशास्त्र असं सांगतं की बहुतेक जे आजार आहेत, ताणामधून निर्माण होणारे जे आजार आहेत, ते सर्वचे सर्व आजार जीवनशैली बिघडल्यामुळे निर्माण झालेले आजार आहेत. तो हृदयविकार असेल, रक्तदाब असेल, डायबिटीस असेल, आर्थरायटिस असेल, दमा असेल, काही असेल, हे सगळे जे क्रॉनिक आजार आहेत त्यांच्या बरं होण्यामध्ये जीवनशैलीतला बदल हा जास्त महत्वाचा आहे. तुम्ही आयुष्य कसं जगता, आणि म्हणून आपल्या आजच्या या व्याख्यानाचा विषय आपण असा ठेवला की सांगा कसं जगायचं. हे कसं जगायचं, किती जगायचं ते आपल्या हातात नाही. म्हणजे मला विचाराल तर आपल्या आयुष्यातली एकमेव गोष्ट निश्चित आहे
मृत्यू. खरं म्हणाल तर बाकी सगळंच अनिश्चित आहे. मृत्यू होणार ही एकच गोष्ट निश्चित आहे. पण त्या गोष्टीची भीती बाळगून जर आपण आत्ताचा वर्तमान काळ जर खराब करणार असलो तर त्याला काही अर्थ नाही. मग वर्तमान काळ आपल्याला समृद्ध जर करायचा असेल तर तिथे जीवनशैली आवश्यक आहे. जीवनशैलीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याला स्वतःकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि अध्यात्म हे स्वतःपासून सुरू होतं आणि स्वतःशी येऊन थांबतं. दुर्दैवाची गोष्ट अशी की आपल्याकडे जर एखादा माणूस छानपैकी मस्त कपडे घालून, गॉगल टोपी घालून, उन्हामध्ये छान आईस्क्रीम खात उभा आहे आनंदात, त्याला आपण आध्यात्मिक वगैरे म्हणू का? नाही म्हणणार. तो असेल पण कदाचित, कारण तो आनंदात आहे. हेच तो एखादा माणूस काटेकुटे पसरून उन्हामध्ये तप्त तळपत्या उन्हामध्ये एका पायावर काट्यांवर उभा राहायला नग्नावस्थेत, तर इथे रांगा लागतील त्याचं दर्शन घ्यायला. हे दुर्दैव आहे. आपण अध्यात्म फार विपर्यास करून ठेवलेला आहे. अध्यात्म या गोष्टीचा, अध्यात्म हे फार सोपं आहे. रोजच्या जगण्यातलं अध्यात्म जे आहे ते रोजच्या जगण्यातच आहे. ते समग्रतेने जगण्यातच अध्यात्म आहे. मग एखादा माणूस जन्मभर कधी देवळात जरी गेला नाही आणि तो समग्रतेने जगत असेल आपलं रोजचं जगणं, तर माझ्या दृष्टीने तो संपूर्णतया आध्यात्मिक पातळीवरती जगतो आहे. सांगा कसं जगायचं? ही ओळ आपल्याला माहिती आहे, पाडगावकरांच्या कवितेमधली आहे. ती कविता आत्ता माझ्या समोर आहे. आज आपण त्या कविता मी वाचून या व्याख्यानाचा शेवट करतो. आज आपण काय बघितलं, काय ऐकलं, आपण कुठल्या गोष्टींवरती विचार केला? एकतर जगणं ही एक प्रक्रिया आहे, हे लक्षात घ्या. आपण काही यंत्र नाही आहोत. आपण क्षणाक्षणाला बदलत असतो आणि ही एक जिवंत गतिमान प्रक्रिया आहे. आणि ह्या गतिमान प्रक्रियेच्या आड येणारे जे अडथळे आहेत त्यांनी ताण निर्माण होतो. आपण जर ताणाचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने केलं आणि नको असलेल्या गोष्टी काढून टाकल्या तर जे हवंय ते तिथे आहेच. आणि आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आपण असतो, हे जर आपण लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की मग आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याला कोणी दुःखी नाही करू शकणार. आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याला कोणी त्रास नाही देऊ शकणार. आपण त्रास करून घेण्याच्या लायकीचे आहोत का? याचं उत्तर अर्थातच नाही हे असतं. मला त्रास नाही होता कामा, यासाठी मला झटलं पाहिजे. माझं जगणं समृद्ध होण्यासाठी मला प्रयत्नशील राहायला पाहिजे. आणि म्हणून सांगा कसं जगायचं? कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा, असं पाडगावकर म्हणतात. ही कविता मला फार आवडते, ती मी आपल्याला वाचून दाखवतो. आपण ऐकली असेल पण शेवटी मला ती वाचून दाखवावीशी वाटते म्हणून वाचतो. सांगा कसं जगायचं? कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना. ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं? सांगा कसं जगायचं? कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं? काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं? कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात, पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. आणि फुलं फुलून येतात हे काय
खरं नसतं. काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं, काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. आणि शेवटी पाडगावकर असं म्हणतात की पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा, तुम्हीच ठरवा. धन्यवाद. हे व्याख्यान आपणास जरूर आवडलं असेल. या व्याख्यानाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि आमच्या पुढील व्याख्यानांविषयी जाणून घेण्यासाठी आमचं विद्यार्थी उत्कर्ष मंडळ मुंबई हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुढील माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.